अंगातील उष्णता आणि दाह छूमंतर करा. आज मी तुम्हाला अंगातील उष्णता गायब करण्यासाठी म्हणून हे सुंदर औषध सांगणार आहे. हे औषध आहे पण तरीसुद्धा खूप छान लागतं. काय आहे हे नक्की बघूयात आणि कसं तयार करायचं ते समजून घेऊयात. यामध्ये मी असं काय वापरलंय की ज्याने अंगातील उष्णता कमी होते? तर गोंद कतिरा नावाचा पदार्थ तुम्ही ऐकला असेल. गोंद कतिरा म्हणजे ॲस्ट्रागॅलस नावाच्या चायनीज वनस्पतीचा डिंक किंवा गम आहे. ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये हजारो वर्षांपासून याचा वापर करण्यात येतो. आपल्या भारतात आपण नेहमी बाभळीचा किंवा देवबाभळीचा डिंक खाण्यासाठी वापरतो. बाभळीचा डिंक दिसायला चमकदार आणि त्याचे दाणे छोटे असतात. तो स्वभावाने उष्ण असतो. याउलट गोंद कतिराचा खडा मोठा असतो, त्याला चमक नसते आणि तो स्वभावाने थंड असतो किंवा त्याला कूलिंग इफेक्ट असतो. हे दोन्ही डिंक रात्रभर पाण्यात भिजू द्यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाभळीचा डिंक चिकट झालेला दिसतो, तर गोंद कतिरा पाणी शोषून घेतो आणि स्पंजसारखा किंवा कापसासारखा मऊ फुगून येतो. हा गोंद कतिरा आहे की नाही हे समजण्यासाठी या दोन परीक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. या गोंद कतिऱ्याचे औषधी उपयोग काय आहेत? अंगातील अतिरिक्त उष्णता कमी करणे, दाह कमी करणे, नाकाचा घोळणा फुटणे, शौचावाटे किंवा पाळीमध्ये अतिरिक्त रक्त जाणे, अंगाची लाही होणे आणि उष्णतेच्या पुटकळ्या किंवा बेंड येणे या सर्व त्रासांवर हा डिंक खूप सुंदर काम करतो. यात सोल्युबल डायटरी फायबर्स अधिक असल्याने पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते. नेहमीचा बाभळीचा डिंक उष्ण असल्याने पूर्वीच्या बायका तो तुपामध्ये 11 दिवस भिजत घालायच्या आणि मग त्याची बारीक पूड करून बाळंतिणीच्या लाडूत वापरायच्या, जेणेकरून तो उष्ण पडत नाही आणि त्यातील हाडांना बळकटी देणारे नॅचरल कॅल्शियम वाढते. जर तुम्हाला तुपात भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही गोंद कतिराचा पर्याय वापरू शकता. नेहमीच्या डिंकाप्रमाणेच हा गोंद कतिरा तुपात तळून तुम्ही लाडूमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये सुद्धा वापरू शकता. आता याच्यापासून शरीरातील उष्णता कमी करणारं सरबत कसं करायचं ते बघूयात. यासाठी तुळशीच्या जातीतील सब्जा किंवा तुकुमराईच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांचा थंडावा देण्याचा गुणधर्म वाढेल. आता टम्म फुगलेला स्पंजसारखा झालेला भिजलेला गोंद कतिरा साधारण 2 चमचे घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण पाण्यात भिजवलेल्या सब्जा बिया टाकायच्या. त्यात थोडीशी पुदिन्याची पानं बारीक चिरून टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळायचं. फक्त एवढ्या 4 पदार्थांनी हे अतिशय सुंदर शरीरातील उष्णता कमी करणारं पेय तयार होतं. तुम्हाला गोडवा हवा असल्यास तुम्ही खारीक पावडर टाकू शकता. डायबिटीज असलेल्यांनी किंवा वजन कमी करायचे असल्यास गूळ आणि साखर टाकू नका. तसंच घेतलं तरी हे खूप पौष्टिक लागतं. अशा प्रकारचं शरीरातील उष्णता कमी करणारं आपलं सुंदर सरबत तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. अशाच आरोग्य रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूयात घरगुती आयुर्वेद या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तोपर्यंत नमस्कार.